मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्याच्या इतिहासातील 36 वर्षांची गौरवशाली परंपरा पुन्हा नव्या जोशात सुरू झाली आहे. विट्याच्या क्रीडा क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या स्टार क्रीडा संकुलाचा जोरदार कमबॅक झालाय. महात्मा गांधी शाळेचे माजी विद्यार्थी असणाऱ्या नामांकित खेळाडूंनी पुढाकार घेऊन स्टार क्रीडा संकुल ऍक्टिव्ह केलंय. त्यामुळे ज्येष्ठ मार्गदर्शक देवदत्त राज्योपाध्ये तथा पंतकाकांची ही टीम पुन्हा एकदा शड्डू ठोकून मैदानात उतरलीय. तर तालुक्यातील उद्याच्या चॅम्पियन्सच्या स्वप्नांची पायाभरणी आता विटा शहरात ताकदीने सुरू झाली आहे. त्यामुळे विट्याची माती पुन्हा एकदा इतिहास घडवण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही स्वप्न काळाच्या ओघात थांबतात पण संपत नाहीत. जिद्द शांत होते पण हरवत नाही. आणि काही संस्था खंडित झाल्या तरी त्यांच्या मागची ध्येयवेडी माणसं पुन्हा एकदा आपली संस्था उभी करण्यासाठी जिद्दीने पुढे येतात. आणि याच जिद्दीला पुन्हा एकदा नवी दिशा देत महात्मा गांधी विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ मार्गदर्शक देवदत्त राज्योपाध्ये तथा बंडोपंत काका राज्योपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार क्रीडा संकुलाचा नव्याने श्री गणेशा झाला. गेली 36 वर्षे क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि विट्याच्या क्रीडा क्षेत्रातील एक गौरवशाली परंपरा कायम ठेवणाऱ्या स्टार क्रीडा संकुलाने आजवर विट्याच्या मातीतून असंख्य खेळाडू घडवले आहेत. यापैकी अनेक खेळाडूंनी देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विट्याचे नाव उज्ज्वल केले. मात्र काळाच्या ओघात या संस्थेच्या कार्याला काही काळ खंड पडला. परंतु खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या स्टार क्रीडा संकुलाची जिद्द आणि स्वप्न संपली नाहीत आणि विट्याच्या मातीतून खेळाडू घडवण्याची धडपडही थांबली नाही. विट्याच्या मातीत पुन्हा एकदा घाम गाळणारे खेळाडू दिसावेत, त्यांच्या हातात पदकं यावीत. त्यांच्या कर्तृत्वाने विट्यासह सांगली जिल्ह्याचं नाव देशपातळीवर झळकावं, यासाठी स्टार क्रीडा संकुलाच्या माध्यमातून भविष्यात भरीव काम उभं राहावं. यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक देवदत्त राज्योपाध्ये तथा बंडोपंत काका राज्योपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांची आणि नामांकित खेळाडूंची टीम पुन्हा एकदा शड्डू ठोकून मैदानामध्ये उतरली आहे. महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर सराव करून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप पाडलेल्या माजी खेळाडूंनी पुढाकार घेत खो खोचे मैदान पुन्हा सुरू केले असून या मैदानामुळे विटा शहरात पुन्हा एकदा खो खोच्या शड्डूचा आवाज घुमू लागला आहे. त्यानुसार महात्मा गांधी विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी आणि नामांकित खेळाडू प्रदीप भिंगारदेवे, स्टार क्रीडा संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार भिंगारदेवे, चंद्रकांत काळे, संजय जाधव, आझम मुल्ला, मिलिंद वाधवणे, प्रशांत कवडे, विनोद कवडे,
प्रकाश कुरकुटे, सतीश कणसे, विनोद भिंगारदेवे, तुकाराम भिंगारदेवे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवर विटा शहराची मान उंचावणाऱ्या खेळाडूंच्या पुढाकारातून पुन्हा नव्या जोमाने स्टार क्रीडा संकुलाच्या ग्राउंडचे पूजन ज्येष्ठ मार्गदर्शक देवदत्त राज्योपाध्ये तथा बंडोपंत काका राज्योपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले। आज महात्मा गांधी विद्या मंदिराच्या या मैदानावर नारळ फुटल्यानंतर विटाच्या क्रीडा इतिहासाला नवी सुरुवात मिळाली आहे। त्यामुळे आता उद्याच्या चॅम्पियनच्या स्वप्नांची पायाभरणी सुरू झाली आहे। तर स्टार क्रीडा संकुलाचा हा पुनर्जन्म विट्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच आशेचा, अभिमानाचा आणि नव्या स्वप्नांचा क्षण ठरणार असून खो खो प्रेमींसाठी देखील नवचैतन्य निर्माण झाले आहे। महात्मा गांधी विद्या मंदिराचे सर्व माजी विद्यार्थी यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या स्टार क्रीडा संकुल ही संस्था त्यांनी अनेक देश पातळीवरचे, राज्य पातळीवरचे खेळाडू घडवले। शिस्त, संयम, संस्कार याच्या त्रिवेणी संगमातून विटा शहराचं क्रीडा वैभव हे संपूर्ण त्यांनी राज्य आणि राज्याच्या सीमेबाहेर अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये दिमाखात उभं केलं। आज ही खंडित झालेली परंपरा पुन्हा मंडित होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। त्यांनी असेच खेळाडू निर्माण करावेत आणि आपली इतिहासाची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा निर्माण करावी अशा त्यांना माझ्या सदिच्छा आहेत। खूप चांगले लोक आहेत, त्यांनी अधिक चांगलं काम करावं। फक्त प्रामाणिकपणानं क्रीडा क्षेत्रामध्ये आपली उन्नती करावी आणि राष्ट्रीय पातळीवरचे सर्वच क्षेत्रातले खेळाडू घडवावेत अशा त्यांना माझ्या सदिच्छा। नमस्कार। आज स्टार क्रीडा संकुल विटा यांच्या वतीने महात्मा गांधी शाळेवरती सांगली शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्राउंडचं भूमिपूजन आदरणीय पंत काका आमचे मार्गदर्शक यांच्या हस्ते करण्यात आले। आणि स्टार क्रीडा संकुल ही संस्था गेली 36 वर्ष एक क्रीडा क्षेत्रात एक अग्रभाग म्हणून काम करत आहे। हे काम करत असताना विटानगरीने अतिशय मोलाची आणि तोलाची साथ आम्हाला सर्वांना दिलेली आहे। त्यामध्ये आमचे स्टार क्रीडा संकुलचे अध्यक्ष माननीय नंदकुमार भिंगारदेवे, चंद्रकांत काळे सर, तसेच सर्व संचालक मंडळ, त्याच्यामध्ये म्हणजे आग्रहानं जो उल्लेख करावा लागेल तर आजम भैया आमचा, प्रकाश कुरकुटे, सतीश कणसे भैया आमचे, विनोद कवडे, प्रशांत कवडे, संजय जाधव भैया, विनोद भिंगारदेवे आमचा खेळाडू असेल, तुकाराम भिंगारदेवे आमचा खेळाडू असेल, मिलिंद वाधवणे, ह्या सर्वांची एखादं नाव घ्यायचं माझ्याकडून राहिलं असेल, मात्र हे करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे खेळाडू या गावाला देण्याचा एक प्रयत्न झाला। आणि हे फक्त घडलं स्टार क्रीडा संकुलच्या सर्व एकमुखी एकत्र असलेल्या निर्णयामुळे। आणि इथून पुढे सुद्धा या विटा शहरासाठी, खानापूर तालुक्यासाठी, तसेच या देशासाठी चांगले होतकरू खेळाडू देण्याचं काम स्टार क्रीडा संकुल इथून पुढे करणार असं मी सर्वांच्या वतीने आपणाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा। विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध। डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जिओ मराठी, ते धडक